नमस्कार, माझं नाव प्रतिभा सराफ. चौथं साहित्य संमेलन जे सर्जनशील शब्दवेध साहित्य संघाचं हे जे संमेलन आहे ते आम्ही खास साताऱ्याला यावेळेस घ्यायचे ठरवले आहे. कारण या साताऱ्याला खास एक असं वैशिष्ट्य आहे, ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे. आणि कास पठार हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध ठिकाण आहे आणि म्हणून आम्ही कास पठाराच्या ठिकाणी हे संमेलन घेत आहोत. आणि यावेळेसच्या आमच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख आणि आमचे उद्घाटक आहेत डॉक्टर बाळासाहेब लबडे. तर अशा तऱ्हेने प्रवीण बोपुलकर आणि त्यांची टीमने खूप चांगली तयारी केलेली आहे आणि उत्तम हे संमेलन आता इथे पार पडत आहे. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय ह्याच्यात घेतोय मी. जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम घडलो तुम्ही
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय नमस्कार, मी प्रवीण बोपुलकर, अध्यक्ष सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल संस्थेद्वारा आयोजित चौथे राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलन या अनावळी नगरीत संपन्न होत आहे. नुकतंच ग्रंथ दिंडी संपन्न झाली असून पालखीचा अनावरण सोहळा सुद्धा पार पडलेला आहे. या 2 दिवसीय राज्यस्तरीय संमेलनाचे अध्यक्ष 91 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख सर असून उद्घाटक बाळासाहेब लबडे आहेत व प्रमुख अतिथीमध्ये इतर मान्यवरांचा समावेश असून या संमेलनामध्ये ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन अशा वेगवेगळ्या दर्जेदार साहित्यकृतींचा आस्वाद आपणा सर्वांना घेता येईल. आपणा सर्वांनी तो घ्यावा मी अशी विनंती करतो. धन्यवाद.